महाराष्ट्र पोलीस अकादमीत 583 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न। क्रमांक 3 प्लाटूनचं नेतृत्व करतायत प्लाटून कमांडर अरबाज थाळीफेक कबड्डी खेळाडू नॅशनल कराटे चॅम्पियनशिप 2000 मध्ये 1 गोल्ड 2 सिल्वर स्टेट कबड्डी चॅम्पियनशिप 2013 सहभाग। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रोडवरील महाराष्ट्र पोलीस अकादमी MPA येथे 127व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांचा PSI दीक्षांत संचलन सोहळा 9 जून 2026 रोजी उत्साहात पार पडला। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। या तुकडीतील एकूण 583 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात प्रवेश केला। यामध्ये 420 पुरुष आणि 163 महिला अधिकाऱ्यांचा समावेश आहे। या प्रशिक्षणार्थींनी महाराष्ट्र पोलीस अकादमीत 1 वर्षाचे कठोर आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण पूर्ण केले। दीक्षांत संचलनानंतर नव्या अधिकाऱ्यांना पोलीस दलातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज करण्यात आले असून त्यांच्या समावेशामुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था यंत्रणेला अधिक बळ मिळणार आहे। आयोग भाऊ यांनी लहानचे मोठे करत शिकवले आहे व इथपर्यंत पोहोचले आहे। आदरणीय प्रमुख अतिथी श्री सदानंद दाते साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांनी पारितोषिक स्वीकारले आहे। त्यानंतर लेट यशवंतराव चव्हाण गोल्ड बेस्ट ऑलराउंड कॅडेट इन द बॅच या पारितोषिकाच्या मानकरी आहेत। प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव। माझं 1 मिनिट फक्त ऐकून घ्या का। संपूर्ण बॅचमध्ये अंतर्वर्ग व बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी गुंतवणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांना हे पारितोषिक दिले जाते। कवायत मैदान, कायदा, नेमबाजी या विषयांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पुरस्कार दिला जातो। आपण BSc केमिस्ट्री मॉडर्न कॉलेज शिवाजीनगर या ठिकाणून सातारा या ठिकाणून पूर्ण केलंय। उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव। यानंतरचं पारितोषिक आहे डॉक्टर BR आंबेडकर कप बेस्ट कॅडेट इन लॉ। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाडसह विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार, नाशिक।